नमस्कार, जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे फ्राईड राईस. तर मग आपण त्याची सुरुवात करूया चला मग. तर मी इथं 2 ग्लास बासमती तांदूळ घेतले. त्याला आपल्याला स्वच्छ धुवून 10-15 मिनिटासाठी आपल्याला भिजवायचे आहेत. तर मी तांदूळ उकडण्यासाठी इथं पाणी ठेवलेलं आहे गरम. आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर आपण याच्यात तांदूळ टाकून घेऊ आता बासमती. तर आपल्याला तांदूळ जास्त नाही उकडायचे. 80%च उकडून घ्यायचे. आपल्याला फ्राईड राईस बनवण्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे आणि 1 गाजर आहे, 1 वाटी बीन्स आहे आणि छोटी वाटी आहे ते वाटाणा आहे आणि हे मी कुटून घेतलंय ते जाड कुटून घेतलंय. त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण ह्या 3 वस्तू आहेत मध्ये ते मोठं कुटून घेतलेलं आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ आणि फ्राईड राईस मसाला आणि मग हे सॉस घेतलेले आहेत 4 मी शेजवान सॉस आणि हे सोया सॉस आहे आणि हे रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस. तर आपण सुरुवात करूया. तर आपले तांदूळ चांगले शिजून झालेले आहे. आपल्याला जास्त नाही शिजवायचे. तर आपण आता याला काढून घेऊ एका चाळणीमध्ये. तर मी याच्यात तेल टाकून घेते. तर मी याच्यात टाकून घेणार थोडासा जिरा, जास्त नाही टाकायचा. टाकून घ्यायचा एक कांदा. तर आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत. तर कांदा आपल्याला थोडा मऊ करून घ्यायचा आहे. आपल्याला टाकून घ्यायचं आहे आलं, लसूण आणि मिरची. मी इथं मिरच्या 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि 2 इंच आलं घेतलेलं. तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे बीन्स, थोडासा वाटाणा नाही टाकला तरी बी चालतंय आणि गाजर. तर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपल्या सॉसमध्ये मीठ असतंच, त्याच्यानं कमीच टाकायचं. तर हा आपला बासमती राईस एकदम खुला झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. तर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला काही सॉस टाकायचे. तर मी टाकून घेणार फ्राईड राईस मसाला 2 चम्मच घेतलेला आहे आणि सोया सॉस टाकायचा आहे 2 चम्मच, रेड चिल्ली सॉस आहे 2 चम्मच आणि शेजवान सॉस आहे 1 चम्मच आणि ग्रीन चिल्ली सॉस. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला तर आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आपला फ्राईड राईस तयार आहे. खूप इझी आणि खूप सोपा आणि दिसायला पण खूप छान आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर आपण 1 मिनिटासाठी फक्त झाकण लावून ठेवू. तर आपला फ्राईड राईस तयार आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर आपला फ्राईड राईस तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा फ्राईड राईस? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.